26 मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी रव्याची कुरडई बनवून दाखवणार आहे. ही कुरडई करायलाही खूप सोपी आहे. तळल्यानंतर चारपट फुलते आणि खायलाही तितकीच खमंग खुसखुशीत लागते. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कुरडया बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे रवा. तर इथे मी 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो इतका रवा घेतला आहे. कुरडयासाठी आपल्याला नेहमी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. बारीक म्हणजे कोणता, जो 0 नंबरचा रवा असतो ना, त्याच रव्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. त्यालाच आपण चिरोटे रवा असंही म्हणतो. आता रवा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता रव्यामध्ये मी भरपूर पाणी घातलं आहे. असंच तुम्हालासुद्धा यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला या पाण्यामध्ये रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता रवा पाण्यामध्ये अगदी छान मिक्स झाला आहे. आता आपल्याला या रव्यामधलं पाणी लगेच काढता येणार नाही. असा रवा मिक्स झाला की थोडंसं थांबायचं आहे 5 किंवा 10 मिनिटे. म्हणजे काय होतं की अशा प्रकारे रवा तळाला जाऊन बसतो आणि पाणी वरती येतं. मग आपल्याला असा हा रवा धुवून काढता येतो. आता रव्याच्या वरती आलेलं पाणी आपल्याला असं पूर्ण ओतून काढायचं आहे. तर संपूर्ण पाणी आपण यातलं ओतून काढलं आहे हे फेकून देऊया आणि परत रव्यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे. आता परत आपल्याला 5 ते 10 मिनिटे थांबायचं आहे किंवा जोपर्यंत रवा तळाला बसत नाही ना तोपर्यंत थांबायचं आहे. आता पाहू शकता परत रवा हा तळाला जाऊन बसला आहे आणि पाणी वरती आलं आहे. परत आपण हे पाणी बाउलमध्ये ओतून घेऊया. ही प्रोसेस आपल्याला 2 वेळेस तरी करायची आहे किमान, म्हणजे रवा आपला स्वच्छ धुतला जातो. रव्याच्या कुरडया बनवताना पहा रवा स्वच्छ धुवून घेणं हे खूप गरजेचं असतं. रवा चांगला धुवून घेतला ना तर कुरडया आपल्या छान पांढरा शुभ्र व्हायला मदत होते. म्हणून इथे आपण 2 वेळेस हा रवा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता परत या रव्यामध्ये आपण भरपूर पाणी घातले कारण रवा आता आपल्याला 3 दिवस भिजण्यासाठी असा साईडला ठेवून द्यायचा आहे. आणि रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ या रव्यामधलं पाणी बदलून घ्यायचं आहे आणि परत यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आहे. असं केल्यामुळे सुद्धा आपला रवा छान पांढरा शुभ्र तयार होतो. यावरती थोडंसं लालसर पाणी येतं पहा, ते आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी रोज बदलून घ्यायचं आहे. रोज पाणी बदलण्याचा व्हिडिओ मी शूट करणार नाही. व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग व्हिडिओ मोठा झाला की तुम्हालासुद्धा पाहायला कंटाळा येतो. म्हणून आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 3 दिवस रवा भिजण्यासाठी असा साईडला ठेवून देऊयात. रवा भिजत घातलेला आजचा 3रा दिवस आहे आणि आज आपल्याला कुरडया बनवायला घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता रव्याच्या वरती छान स्वच्छ पाणी आलेलं आहे. बिलकुलसुद्धा लाल पाणी नाही आहे. कारण या रव्यातलं मी सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस यातलं पाणी बदलून घेतलेलं आहे. लाल झालेलं पाणी आपण काढायचं आहे आणि परत या रव्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे. असं केल्यामुळे आपला रवा छान भिजतो आणि कुरडयासुद्धा छान पांढऱ्या शुभ्र तयार होतात. आता परत आपल्याला या रव्यातलं पाणी ओतून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये हे पाणी ओतून काढायचं आहे. जोपर्यंत पाणी पडतं आहे ना तोपर्यंत ओतत राहायचं आहे आणि रवा पडायला लागला की थांबायचं आहे. ही जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला अगदी हलक्या हाताने करायची आहे, म्हणजे रवा पाण्यात मिक्स होत नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त पाणी रव्यातलं बाहेर काढता येतं. आता आपण पाणी फेकून दिलं आहे. आता चमचा घ्यायचा आणि चमच्याने रव्याला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. रव्याच्या जर गाठी असतील ना त्यासुद्धा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथे आपला रव्याचा चिक तयार झालेला आहे. यामध्ये एकही गाठ झालेली नाही. अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला हा चिक मोजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे एक बाउल घ्यायचा आहे आणि या बाउलनेच आपल्याला चिक मोजून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कुठलेही भांडे घेऊ शकता, एखादं पातेलंसुद्धा घेऊ शकता चिक मोजण्यासाठी. आपल्याला चिक मोजूनच घ्यायचा आहे, म्हणजे याचा आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आता चिक आपण मोजून घेतला, एक बाउल भरून इथे चिक तयार झाला आहे. परत आपल्याला पहिल्याच पातेल्यामध्ये हा चिक ओतून घ्यायचा आहे, कारण या बाउलनेच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे म्हणून. आता आपण लगेच आधण ठेवायला जाऊया गॅसकडे. आता गॅसवरती आपल्याला मोठी कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये ज्या बाउलने आपण चिक मोजून घेतला आहे ना त्याच बाउलने एक बाउल पाणी घालायचं आहे. आता गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे. आता लगेच यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. तर मी इथे 1 चमचा मीठ घालते. तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. पण कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये पहा मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाही तर वाळल्यानंतर तो पदार्थ खारट होण्याची शक्यता असते म्हणून. आता फुल गॅसवरती या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळून उकळी आली आहे. आता आपल्याला यामधलं 1 ते 1.5 वाटी पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे, कारण चिक घातल्यानंतर ना आपल्याला ते पातेलं या पाण्यानं स्वच्छ धुवून परत यामध्ये हे पाणी घालायचं आहे. आता लगेच आपण पाणी काढलं ना तर गॅसची फ्लेम लो करायची आहे. आता पाणी पहा छान शांत झालं आहे. लगेच आपल्याला यामध्ये रव्याचा चिक ओतून घ्यायचा आहे. तर एका हाताने आपल्याला चिक सोडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला हटत राहायचं आहे.
तर हटणं आपल्याला कुठेही थांबवायचं नाही पहा. अशा प्रकारे ह्या पाण्याला सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून या पिठाच्या किंवा रव्याच्या गाठी होणार नाहीत. तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी असेल ना, तर त्याची मदत तुम्ही घेऊ शकता. पण मी एकटीच आहे म्हणून एका हाताने मी चीक ओतते आणि दुसऱ्या हाताने लगेच याला हटवून घेते. अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा ही प्रोसेस करायची आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे याच्या गाठी होत नाहीत पहा. आता परत आपल्याला यामध्ये पातेलं स्वच्छ धुवून चीक टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण जे पाणी काढलं होतं ना, तेच मी या पातेल्यामध्ये टाकलं आहे. आता आपल्याला छान दोन्ही हाताने अशा प्रकारे या चिकाला हटवून घ्यायचं आहे. हा चीक हटण्यासाठी मी इथे विस्करचा वापर करते. तुम्ही एखाद्या लाटण्यानेसुद्धा हा चीक हटवून घेऊ शकता. पण चीक जोपर्यंत पातळ आहे ना, तोपर्यंत आपल्याला विस्करनं छान हटता येतो आणि घट्ट झाला की मग आपण चमचा घेऊन या चिकाला चांगलं हटवून घ्यायचं आहे. आपल्याला जोपर्यंत हा चीक घट्ट होत नाही ना, तोपर्यंत याला सतत हटत राहायचं आहे. नाहीतर आपण हा चीक मध्येच सोडला ना हटायचा, तर याच्या लगेच गाठी होतील आणि गाठी जर निब्बर झाल्या तर मग त्या फोडणं खूप अवघड आहे. कारण निब्बर झालेल्या गाठी फुटू शकत नाहीत. त्यासाठी गॅस कमीच ठेवा आणि अशा प्रकारे याला घट्ट होईस्तोवर सतत हलवत राहा. इथे तुम्ही पाहू शकता चीक आपला छान घट्टसर झाला आहे आणि चीक हटल्यानंतर या चिकामध्ये पहा बिलकुलसुद्धा मी गाठ होऊ दिली नाही. अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा हा चीक चांगला हटवून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही पहा. संपूर्ण प्रोसेस आपल्याला लो गॅसवरतीच करायची आहे. तर एकदम छान असा आपला इथे चीक तयार झाला आहे. आता चीक आपण संपूर्ण एका ठिकाणी करून घेऊयात, कारण आपल्याला आता हा चीक छान शिजवून घ्यायचा आहे. एका ठिकाणी केल्यामुळे त्याला छान वाफ लागते, म्हणून संपूर्ण कढईचा चीक आपण एका ठिकाणी जमा करून घेऊयात. आता चीक मी छान जमा करून घेतला आहे. आता या चिकावरती आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे. तर कोमट पाणी घेतलं इथे मी. कोमट पाण्याचा असा शिपका मारायचा आहे आणि चीक आपल्याला असा दाबून ठेवायचा आहे. असं केल्यामुळे आपला चिकन अगदी मस्त शिजतो पहा. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटे लो गॅसवरती हा चिक आपल्याला चांगला वाफू द्यायचा आहे. आता 8 मिनिटे झालेले आहेत. झाकण काढायचं आहे आणि परत आपल्याला हा चिक ना छान एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्स करायचा आहे. असं केल्यामुळं संपूर्ण चिक आहे ना, तो छान एकसारखा शिजला जातो. म्हणून आपल्याला झाकण काढून मध्ये हा चिक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता खूप मस्त घट्टसर आपला इथे चिक तयार झालेला आहे. अगदी लोण्यासारखा हा चिक तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत. अशाच प्रकारे आपल्याला चिक हटवून घ्यायचा आहे, म्हणजे चिक अगदी छान झाला ना की कुरडयासुद्धा मस्त होतात. तर आपला चिक छान मिक्स करून झाला आहे. परत आपल्याला चमचा बाहेर काढायचा आहे. चिक एकसारखा करायचा आहे आणि परत यावरती झाकण ठेवून हा चिक 7 ते 8 मिनिटे लो गॅसवरती वाफवून घ्यायचा आहे. आता 8 मिनिटे झालीत. झाकण काढायचं आहे आणि परत आपल्याला हा चिक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता चिक कढईला सोडतो आहे आणि चिकाचा रंगही बदलला आहे. तेव्हा समजायचं चिक आपला छान शिजलेला आहे. चिक असा छान ट्रान्सपरंट झाला ना की समजायचं चिक मस्त शिजला आहे. तर पहिला हा चिक खूप घट्टसर होता, कारण तेव्हा शिजायचं बाकी होतं आणि शिजल्यानंतर चिक ना असा थोडासा सैलसर होतो पहा. तेव्हाही समजायचं आपला चिक मस्त शिजलेला आहे. आता आपण चिक चांगला मिक्स करून घेतला आहे. आता हा चिक शिजला आहे की नाही हे ओळखायची आणखी एक पद्धत मी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे आपल्याला पाण्यामध्ये हात ओला करायचा आहे आणि तो चिकाला लावून पाहायचा आहे. चीक हाताला नाही चिकटला ना की तेव्हा समजायचं चीक आपला छान शिजलेला आहे. जर चीक हाताला चिकटून आला ना तर तेव्हा समजायचं की चीक थोडासा कच्चा आहे. आणखी थोडा वेळ चीक झाकून ठेवायचा. चीक इथे चांगला शिजणं ना खूप महत्त्वाचं आहे. चीक जर कच्चा राहिला तर कुरडया वाळल्यानंतर तुटू शकतात. त्यासाठी चीक आपल्याला अगदी छान शिजवून घ्यायचा आहे. आता चमच्याला लागलेला चीक आपण काढून घेऊया, कारण इथे आपला चीक परफेक्ट शिजलेला आहे. आता लगेच आपण गॅस बंद करायचा आहे आणि कुरडया बनवायला सुरुवात करायची आहे. किंवा मग तुम्ही काय करू शकता, गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि या चिकावरती झाकण ठेवायचे कुरडई बनवूस्तर, म्हणजे चिक लवकर थंड होत नाही आणि शेवटपर्यंत आपल्याला कुरडई छान पाडता येते. आता आपण सोऱ्यामध्ये चीक भरून घेऊयात. तर चीक भरताना पहा चांगला प्रेस करून भरायचा, मध्ये गॅप ठेवायचा नाही. चीक भरताना आपण जर गॅप ठेवला ना तर कुरडई पाडताना मध्ये तुटू शकते. त्यासाठी अशा प्रकारे चांगलं प्रेस करायचं चीक भरताना. आता पाहू शकता चीक मी चांगला भरून घेतला आहे. आता लगेच आपण कुरडई बनवायला सुरुवात करूयात. पण त्याआधी आपल्याला हा चीक झाकून ठेवायचा आहे, म्हणजे तो पटकन थंड होणार नाही म्हणून. आता लगेच आपण कुरडई बनवूयात. त्यासाठी इथे मी अगोदरच पॉलिथिन शीट अंथरून घेतली आहे. या पॉलिथिन शीटला आपल्याला तेल तूप काही लावायची गरज नाही, कारण वाळल्यानंतर कुरडई आपोआप पॉलिथिन शीटला सोडते. तर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आपली ती कुरडई तयार झालेली आहे. अशी कुरडई तयार झाली ना की तेव्हा समजायचं आपली कुरडई परफेक्ट झालेली आहे. अगदी याचा तार जो आहे ना, शेवया असतात ना त्याच पद्धतीने पडतो आहे. तुम्ही पाहू शकता बिलकुलही एकमेकाला चिकटत नाही, कारण आपला चीक छान घट्टसर आणि एकदम मऊ झालेला आहे लोण्यासारखा. म्हणून कुरडईसुद्धा आपली इथे एकदम परफेक्ट तयार झाली आहे. मैत्रिणींनो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा
आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता मी पहा अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया बनवून घेतल्यात. आता काही कुरडया मी कलरमध्ये सुद्धा बनवणार आहे. आता ह्या कुरडया मी बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कुरडया मी बनवून घेतल्यात. खूप सुंदर इथे आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. कुरडया मी छान 2 वेळाच्या बनवल्यात म्हणून छान मोठ्या मोठ्या कुरडया इथे तयार झाल्यात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 1 वेळाची किंवा 2 वेळाची कुरडई बनवू शकता. तर पहा एकदम मस्त आपल्या कलरफुल अशा कुरडया तयार झाल्यात. यामध्ये मी खाण्याचा जो रंग असतो ना तो मिक्स केलेला आहे, फूड कलर ज्याला आपण म्हणतो तो. तुम्हाला नसेल फूड कलर वापरायचा ना, तुम्ही फक्त पांढऱ्या कुरडया बनवल्या तरीसुद्धा चालतील. आता या कुरडया मी वाळल्यानंतरच तुम्हाला भेटते. तर 2 दिवस आपण या कुरडया मस्त उन्हामध्ये वाळवून घेऊयात. तर 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या कुरडया मस्त वाळलेल्या आहेत आणि खूपच सुंदर या कुरडया तयार झाल्यात पाहू शकता. आणि कुरडईची तारसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी शेवाळ असतात ना तशीच तयार झालेली आहे वाळल्यानंतरसुद्धा. बऱ्याचदा कुरडई बनवून झाली ना की ती चपटी होते वाळल्यानंतर, पण इथे असं झालेलं नाही. त्याचं कारण एकच आहे की आपण चीक खूप मस्त घट्टसर हाटला होता आणि छान मऊसर आपण चीक तयार करून घेतला होता. चीक पातळ असेल ना तर कुरडई वाळल्यानंतर चपटी होते पहा. त्यासाठी थोडासा घट्टसरच आपल्याला चीक करायचा आहे. घट्टसर म्हणजे कसा, जेवढा चीक आहे ना तेवढंच पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्या एकदम परफेक्ट कुरडया तयार होतात. आता तयार कुरडया मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि कुरडई तेलात टाकताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि अशा प्रकारे चांगलं प्रेस करून कुरडई तळून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपल्या या कुरडया तयार झालेल्या आहेत, मस्त फुलल्यात आणि या कुरडया खायलासुद्धा खूप छान लागतात. अगदी गव्हाच्या चिकाच्या आपण कुरडया बनवतो ना तशाच या कुरडया लागतात आणि करायलाही खूप सोप्या आहेत. तर पाहू शकता आपली कुरडई तळून झाली आहे. आता अशाच प्रकारे मी काही कुरडया तळून घेते. तुम्ही पाहू शकता इथे मी काही कुरडया तळून घेतल्यात आणि खूप सुंदर पांढऱ्या शुभ्र आपल्या रव्याच्या कुरडया तयार झालेल्या आहेत. अगदी खमंग खुसखुशीत. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.